गंडोला राईड आहे 9 मिनिटाची आणि मला वाटते त्याच्यासाठी क्यू आहे 90 मिनिटाची. 9 मिनिटं यायला आणि 9 मिनिटं जायला अशी टोटल 18 मिनिट्सची ही राईड असते. तुला पूर्ण बर्फ त्यामध्ये काश्मीरला येऊन काश्मीरी पुलाव खाण्याची मजा काहीतरी भलतीच आहे. आणि आईस स्लेजिंग करत करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत जिथे आम्ही हा स्नोमॅन बनवलेला आहे. यो गाईस, इरफान भाईची मेहनत बघा. इरफान भाई घेऊन चालतोय आम्हाला. गाइस, गुड मॉर्निंग. आपण आहोत जम्मू काश्मीरमध्ये आणि आपण आलेलो आहोत गुलमर्गमध्ये आणि आपण जस्ट एंटर केलं आहे गुलमर्गमध्ये. लोक आहेत जी आता पार्किंगमध्ये असणार. बघूया आपण पुढे कशी जर्नी होते. सो आपण आता गंडोलाच्या इथे चाललेलो आहोत आणि जस्ट आपण एंटर केलेलं आहोत गुलमर्गमध्ये. गुलमर्गचा पूर्ण रस्ता आहे. आम्ही वॉकिंग करत जातो आहोत, स्लेजने नाही जात आहोत. इथली लोक आपल्याला स्लेजने जाण्यासाठी सांगत असतात, पण आपले गाईड भाऊसाहेब आपल्या सोबत आहेत आणि आपण वॉकने जात आहोत. इथून 20 मिनिटाचं अंतर आहे वॉकिंगमध्ये, जे आपल्याला गंडोला राईडपर्यंत नेणार आहे. 20 मिनिटाचं अंतर. तर मला असं वाटतं नाही सर आहेत ती कशी बर्फामध्ये आहेत. खूप बर्फ आहे इकडे, खूप बर्फ. टेंट्स आहेत, त्यांना टेंट्स म्हणतात. पिचिंग ऑफ टेंट्स. हॉस्पिटल वगैरे पण आहेत इकडे. आमचे आमचे गाईड भाऊ पुढे पुढे चालत आहेत, आम्हाला गाईड करतायत कुठे कुठे फिरलं पाहिजे आणि कुठे कुठे नाही फिरलं पाहिजे. गर्दी आहे आज गुलमर्गमध्ये. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल किधर है यहाँ पे? ये हॉस्पिटल. अच्छा, वरती हॉस्पिटल आहे बघा. हॉस्पिटल रुपालीला खूप थंडी लागते इकडे. रुपालीला तर काल पण थंडी लागत होती ना रुपाली, पण आज खूपच लागते. आज जास्त लागते. ऑब्विसली मायनसमध्ये टेम्परेचर. टोपी तर घाल, टोपी घाल. गाडी इथे गाडीवर बसण्यासाठी सुमोमध्ये सारखं विचारण्यात येत आहे आम्हाला, पण आम्ही चालायचं ठरवलं आहे. चालायचं म्हटलं तर चालायचंच आहे. मॉर्निंग वॉक आईसमध्ये मॉर्निंग वॉक करतो. आज खूप गर्दी दिसते मला इकडे. तो आपण आता आलो आहोत गुलमर्गमध्ये. वेलकम टू आर व्लॉग्स. गंडोला आणि गोल्फ क्लब महाराजा पॅलेस या साईडला आहे. सो आपण चाललो आहे गंडोलाच्या इथे. इकडे ॲक्च्युली आईसवरती चालताना प्रॉब्लेम होतो. पहिला गुलमर्ग बघू शकता आपण. इथलं जे वातावरण आहे, इथलं जे लोकेशन आहे खूप छान आहे. इथं आपण बघा बर्फाने जमला आहे असं वाटतंय मला. गोरा पडलाय. हो गया सर होटल हिल टॉप, जिसमें फिल्म मन की शूटिंग हुई है. आमिर खान और मनीषा कोइराला. ओके, हॉटेल हिल टॉप बघू शकता आपण. आमिर खानचा जो खूप गाजलेला चित्रपट मन चित्रपट, त्या चित्रपटाची शूटिंग इकडे झालेली आहे. मन चित्रपट माझा खूप फेवरेट आहे पर्सनली आणि त्याची शूटिंग इथे झालेली आहे. पण बघू शकता मन चित्रपटाची विषय निघालेला आहे. तर आपण रुपाली ये
मन चित्रपटाचा विषय निघाला आहे तर त्यातलं एक खूप फेमस गाणं आहे. तर या थंडगार वातावरणामध्ये ते गाणं तर बनतंच. मेरा मन क्यों तुम्हें चाहे, मेरा मन ना जाने जुड़ गया कैसे ये बंधन, कैसी ये दीवानगी, कैसा ये दीवानापन, मेरा मन. सो गाईज इथे जागोजागी पाणी सेल करताना आपल्याला दिसत आहोत. मला वाटतं ऑक्सिजनची भरती कमी असल्याने चॉकलेट पण विकत आहेत. इथे स्नो इग्लू कॅफे आहे. इथे मला बॅक कॅमेराने दाखवतो. स्नो इग्लू कॅफे आहे हा. आणि अजून एक गोष्ट आहे की या ठिकाणी गुलमर्गचं जेव्हा आपण आतमध्ये एंटर करतो, आतमध्ये 13 किलोमीटर आहे मेन गेटपर्यंत. आणि तिथपर्यंत आपल्या नॉर्मल गाड्या येत नाही. यांचे जे सुमो असते ज्याच्यात टायरला चेन लागलेली असते त्याच गाड्या आतमध्ये येतात. आज लकीली बर्फ नव्हता जमिनीवरती म्हणून आमची गाडी जी आहे ती आलेली आहे इकडे. आणि नाहीतर तुम्हाला जर तुम्ही गुलमर्गमध्ये आलात तर त्यांची सुमो करायला लागते. ती सुमो आय गेस 2,500 चार्ज करते. आपण आलेलो आहोत गंडोला राईडच्या इथे आणि ती क्यू आहे गंडोला राईडसाठी. बघू शकता एक लहान मोठा खूप छान स्वेटर आणि टोपी घालून आहे थंडी न लागण्यासाठी. मी विचार करतो की त्याला किती थंडी लागत असेल. आपल्याला तेवढी लागते तर. आपण बघू शकता क्यू अजूनही मोठी आहे, लांब आहे. लोक आहेत लाईनीत उभे कंटिन्युअसली. खूप वेळापासून आमचा नंबर जवळपास आलेला आहे आता गंडोला राईडसाठी. सो आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल याच्या पुढचा कंटिन्यू व्हिडिओ असेल तो गंडोला राईडचा असेल. टोटल गंडोला राईड जी आहे ती जाताना 9 मिनिटं आणि येताना 9 मिनिटं अशी राईड आहे. 9 मिनिटं बोललो ना, मराठीमध्ये 9 मिनिटं, इंग्लिशमध्ये 9 मिनिट्स. 2 मिनिट्स आपण आहोत गंडोला राईडसाठी आलेलो आहोत आणि क्यूमध्ये आहोत आपण. आणि तुम्ही बघू शकता लाईनीमध्ये आम्ही 2 तास आहोत. मला असं वाटलं की अर्धा तासाची लाईन असेल पण 2 तास लागले आम्हाला लाईनीमध्ये. आणि इकडे आम्हाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की इकडे आम्हाला एक कपल भेटला आहे जो महाराष्ट्रामधून आलेला आहे, अकोला जिल्ह्यातून. सो आपण बघू शकता ही कपल आहे आमच्यासोबत आणि तेही आलेले आहेत इकडे सेकंड हनीमूनसाठी. सो फायनली आपण ज्या गोष्टीची वाट इतक्या टायमापासून बघत होतो ही गोष्ट आपल्यासमोर आहे. ही आहे गंडोला राईडचा. सो फायनली याला म्हणतात लक की अनएक्सपेक्टेड होतं हे की आम्ही जे 2 कपल आहोत अकोला आणि मुंबई, आम्ही एकाच राईडमध्ये आहोत आणि आमच्यासोबत आहेत आमचे गाईड. सो मी आता तुम्हाला बॅक कॅमेराने पूर्ण ही राईड दाखवतो. सो आता फायनली गंडोला राईड कंप्लीट करून आपण आलेलो आहोत इकडे. आणि आपण बघू शकता इकडे आपल्याला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळणार आहेत. आणि इथे कॅफे आहे बघा, प्लास्टिकने बनलेले कॅफे आहेत. मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने. हे कॅफे जे आहेत ते प्लास्टिकने बनलेले आहेत.
कलोही पनोरमा कॅफे अँड रेस्टॉरंट म्हणतात त्याला. काश्मीर, जम्मू काश्मीर. किधर आहे माझी बायको? बायको कसं वाटते थंडीमध्ये? खूप छानच वाटते. थंडी आहे? थंडी भयंकर थंडी आहे. मला सरकाला होत आहे. आम्ही चालतो. सो गाईज आपण आहोत आता, जसं मी तुम्हाला म्हटलं की गोंडोला राईड केल्यानंतर आपण इथे गुलमर्गमध्ये आलेलो आहोत. आणि गुलमर्गमध्ये आम्ही इकडे इथली स्पेशल काश्मीरी व्हेज पुलाव खातोय. आजूबाजूला पूर्ण बर्फ, त्यामध्ये काश्मीरला येऊन काश्मीरी पुलाव खाण्याची मजा काहीतरी भलतीच आहे. माउंटन व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये आम्ही आहोत. माउंटन व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये गुलमर्गमध्ये माउंटन व्यू रेस्टॉरंट नक्की ट्राय करा. टेस्ट में बेस्ट वो आ रहा है काश्मीरी व्हेज पुलाव. साईसाबांकडून आम्हाला कळलेलं आहे की गुलमर्गमधलं हे फेमस रेस्टॉरंट आहे माउंटन व्यू रेस्टॉरंट. आमचा आलू पराठा आलेला आहे. आलू पराठा कसा आहे ते मी तुम्हाला खाऊन सांगतो. मैं ये दक्षिणा ही कोई मिठना है तो का जबरदस्त आलू पराठा आहे. दक्षिणा अच्छा जोर लगा. गुलमर्गमध्ये आलात तर माउंटन व्यू रेस्टॉरंटमध्ये नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर टेस्ट आहे याची. जसं काश्मीरी पुलावची चांगली टेस्ट आहे तशीच आपला आलू पराठा पण खूप चांगली टेस्ट येते. सो गाईज आपण आलेलो आहोत आता गोंडाला राईड करून इकडे गुलमर्गमध्ये. आणि आपण क्या करके आए अभी? स्लेज करून आलेलो आहोत आपण. माझ्या नावात लक्षात नाही राहत, एवढी नावं आहेत ना, नावात लक्षात नाही राहत. सो स्लेज करून आपण इकडे आलेलो आहोत. आणि आमच्या सोबत जे आहे स्लेज करताना इरफान भाई आहे, जे आमचे खूप सुंदर सुंदर मोबाईलमध्ये फोटोज काढतात. मी हाच विचार करत होतो की आमचे कपल फोटोज कसे येणार, बरोबर रुपाली? हां, सो कसे येणार कपल फोटोज आमचे. पण इरफान भाई आमच्या सोबत आहेत, तर ते आमचे म्हणजे माझा मोबाईल घेतला आहे त्यांनी आणि आमचे खूप सुंदर सुंदर फोटो काढतात मोबाईलमध्ये. गोप्रोमध्ये तर फोटोज येणार आहेत, पण गोप्रो मुद्दात मी ब्लॉगिंगसाठी आणलेला. सो आपण बघू शकता की इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, वाव, दॅट्स द ब्युटी ऑफ काश्मीर गाईज. काश्मीरची ब्युटी आहे, काश्मीरची ब्युटी आहे. रुपालीला काही झालं तरी फक्त फोटो काढायचा आहे. तिला फक्त फोटो काढायसाठी ती जास्त उत्साही आहे. आणि ब्लॉगिंगसाठी ती बघू शकता की इरफान भाईने आता आमच्यासाठी हार्ट बनवणार. हार्ट बनाने वाले हो इरफान भाई? हाँ जी, आपको स्नोमैन बना के देगा सर जी. अच्छा, स्नोमैन आप बना लो, हम आपका वीडियो बना. येस येस येस. चलो की एवढं सुंदर असं मैडम ह्याचं अपना टोपी इसको पहना दो. जे मी बनवलं आहे, टोपी घाल ना. एक मिनिट, मी बनवलं असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे. हे चित्र आपल्याला इरफान भाईने बनवून दिलं आहे स्नोमॅनचं. आणि खूप सुंदर असं खरंच वाटणारं हा स्नोमॅन. द्या टोपी. अरे चष्मा पडला था. ओके, और ये टोपी आ गई स्नोमैन को. मध्ये आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता एवढा बर्फ आहे, इतका बर्फ आहे की बर्फामध्ये आम्हाला पण थंडी एवढी लागत नाही, बरोबर रुपाली? सो आम्ही गुलमर्गमध्ये आलेलो आहोत आणि आईस स्लेजिंग करत करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत जिथे आम्ही हा स्नोमॅन बनवलेला आहे. स्नोमॅनने आमची टोपी घातलेली आहे. आणि हा स्नोमॅन बनवण्यासाठी आम्हाला इरफान भाई आणि इरफान भाई सोबत शहद भाईने आम्हाला हेल्प केलेली आहे. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो इथला पूर्ण माहोल. यो गाइस, आईस स्लेजिंग करताना खूप धमाल येते आहे. मस्त आहे ॲटमॉस्फिअर. आणि हा जो जे खड्डे आहेत ते मुंबईच्या रस्त्यांपेक्षा पण भारी आहेत. आपण बघू शकता मुंबईच्या रस्त्यांपेक्षा भारी खड्डे तिकडे.
चला आपण आलेलो आहोत एका पॉईंटवरती आणि इकडे आम्ही वेट करणार आहोत रुपालीचा, बिकॉज रुपाली आणि मी वेगवेगळ्या स्लेजवरती बसलेलो आहोत. आपण बघू शकता इकडे लोकांना स्लेज करताना आईसवरती आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे ओनर आहेत स्लेज करायचे ते त्यांच्या पुढे बसतात आणि लेडीजना मागे बसवलं जातं. जेंट्स असतील तर ते पुढे बसतात. सो इकडे रुपाली बघू शकता तुम्ही आलेली आहे स्लेज करत करत. रुपाली कसं वाटते, कसा एक्सपिरियन्स होता? छान. मला खूप- बॉब द बिल्डर ती बॉब द बिल्डरचं कार्टून कसं काय आठवलं मॅडमला काय माहिती? त्याच्यामध्ये होतं हे. कार्टूनच आहे म्हणून तिला कार्टून आठवलं असं मला वाटतं. रुपाली इथे क्रॅश झालेला आहे. सो आपण बघू शकता आपण आता इकडे स्वतःहून राईड करून या स्लेजवरती आलेले आहोत. आम्ही दोघं आणि आम्ही यू वोंट बिलीव्ह आम्ही पडलो इकडे. ठीक आहे. सो पडलेला ह्याच्यातून फोटो पण घेतलेला आम्ही एक आठवण म्हणून. तुम्ही मागून बघू शकता गोंडाला राईड आहे. दिसते का तुम्हाला गोंडाला राईड? ह्याच गोंडाला राईडमधून आम्ही बसून इथपर्यंत आलेलो. आता जाताना ह्याच्यावरतीच खालपर्यंत जाणार आहोत. ठीक आहे. मुंह सिरो बचा के रखना. सामने नहीं लाना. जास्त ॲडव्हेंचरच आहे हे. हेलो प्लीज. अरे इन्होंने हमें जीरो दिया. पण बघू शकता मस्त होते राईड, खूप मजा येते आणि आता खरी मजा आहे. रुपाली हाय कर. हाय नहीं कर पाए. खाली टेंशन में. अरे भाई साहब. चलो लेट्स गो. आहे थोडं रिस्की आहे थोडं. त्याचं पाठीला होतं हे लागलं. तो बोलला लग गया ये. तो बोलला की मुंह संभालो. आप आगे ले आते हो. आप आगे ही बैठ के रहो भैया. आप पीछे वही, वही. बैठेगा नहीं अब आपको. काहीच इकडे तोंडाला मार बसलेली आहे राईडमध्ये. जस्ट आता थांबलोय. व्हिडिओ कंटिन्यू आहे आणि इरफान भाईच्या पाठीला माझं जोरात डोकं आपटलेलं आहे. तुम्हा सगळ्या व्ह्यूअरना हा व्हिडिओ दाखवण्याच्या नादामध्ये खूप जोरात लागलेला आहे. ओके आपण आता किती पुढे कंटिन्यू व्हिडिओ करू शकतो मला माहिती नाही. रुपाली जोरात लागलं.